नाशिक येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सुरू असलेलं दुरुस्तीचं काम अतिशय बेजबाबदारपणे आणि निकृष्ट दर्जाचं असून संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने करीत असल्याची तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव आणि युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी आदिवासी विकास आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून संबंधित ठेकेदाराच्या संपूर्ण कामाची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली। आदिवासी विकास विभागाच्या पायऱ्या आणि काही ठिकाणी दुरुस्तीसाठी देसले नावाच्या कोणत्यातरी कॉन्ट्रॅक्टरला सार्वजनिक बांधकाम विभागाने काम दिलं होतं, परंतु 8 दिवस झालं ते मुलांना अक्षरशः त्या धुळीत बसावं लागतं, त्या खडीमध्ये बसावं लागतं। ही खूप निंदनीय बाब आहे। आणि त्या देसले ह्या कॉन्ट्रॅक्टरचा पार्टनर कार्यकारी अभियंता हे सांगळे आहेत। हे सांगळे यांनी अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी पार्टनरशिप करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि अर्धवट कामं सोडून दिलेले आहेत। आयुक्तालयाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही पत्र केलेलं आहे, त्या कामाला स्थगिती दिलेली होती, तरीही सांगळे यांच्या वरद हस्तेच्या माध्यमातून त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी परवानगी नसतानाही काम सुरू केलं आणि अर्धवट काम टाकून पळून गेल्यामुळं त्याच्यावरती सदर गुन्हा दाखल करावं, त्याच्या कंपनीची मान्यता रद्द करावी, त्याला काळ्या यादीत टाकावं। त्याला अशा निकृष्ट आणि अर्धवट काम सोडून देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना आदिवासी विभागात कुठलाही काम करायचे अधिकार नाही। त्यांनी हे काम अर्धवट सोडून पळून गेला। आमच्या मुलांची, लाभार्थ्यांची, आदिवासी बांधवांची मोठ्या पण हेळसांड होत आहे। त्यामुळे तात्काळ गुण नियंत्रण मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत चौकशी होऊन तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी, ही आम्ही मागणी केलेली आहे माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे। तरी जर यांनी तात्काळ कारवाई केली नाही, आम्ही लवकरच या आयुक्तालयासमोर तीव्र आंदोलन करू। संबंधित ठेकेदार, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांना जुमानत नसल्याचं यावरून निदर्शनास येत आहे। विशेष म्हणजे या कामाची खरोखरच गरज होती असं दिसून येत नाही। चांगल्या फरशा प्लॅस्टर तोडून दुसऱ्या बसवल्या जात असून हा प्रकार अधिकारी तसंच ठेकेदार यांच्यातील मिलीजुलीचं दर्शन घडवतं। ठेकेदार मध्येच काम बंद करतो तर कधी सुरू करतो याबाबत आदिवासी आयुक्तांना त्याला नोटीस बजावूनही काहीच फरक पडलेला नाही। संबंधित ठेकेदाराच्या सर्वच कामाबाबत तक्रारी असतात। मनमानी पद्धतीनं हा ठेकेदार आदिवासी आयुक्तालय परिसरात वावरत असतो असंही तक्रारदारांचं म्हणणं आहे। या प्रकाराबाबत उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली। ठेकेदार मनमानी करीत असल्याचं एकीकडे सांगताना दुसरीकडे पाठराखणही केली जाते। संदीप जोजारे, न्यूज टुडे, नाशिक।